मित्रांनो नमस्कार, जय भीम जय शिवराया. माझ्या मागं ऐतिहासिक तलाव आहे. या तलावाला जवळजवळ 100 वर्ष लोटून गेले आणि याची तुम्ही आता दुर्दशा पाहू शकता. याच्यामध्ये पूर्ण गावातलं सांडपाणी सोडण्यात येतो. नगर परिषद काय करत आहे याच्यावर काही कारवाई का करत नाही आहे. आणि वारंवार आम्ही इथं निवेदन देतो, विनंती करतो की या तलावाचं खोलीकरण करण्यात यावे. कारण की इथं जे गावातील सण आहे, जसे गणपती झाले, दुर्गादेवी झाले, त्याच्यामध्ये इथं आपण आधी गणपती दुर्गादेवी बुडवत होतो. आता हे आपल्याला शक्य नाही आहे. आता पूर्ण इथं गंदगी पसरलेली आहे. सोबतच हा एक ढिवर समाजासाठी एक रोजगारचा एक साधन होता, ज्याच्यामध्ये त्यांनी शिंगाडी आणि आपल्या मास्या वगैरे टाकून त्याला पालन पोषण करून आपला व्यवसाय, आपला 2 टायमाची जे भाकर आहे ते पूर्ण करत होते, जे भूक आहे ते पूर्ण करत होते. परंतु आता तुम्ही याची दुर्दशा पाहू शकता. कुठल्या प्रकारे इथं भ्रष्टाचार सुरू आहे. मागील काही वेळा मी सुद्धा निवेदन दिले आहे. प्रणय कुमारजी बंडी एक पत्रकार आहे, त्यांनी सुद्धा निवेदन दिले आहे आणि बरेचसे लोक निवेदन देत आहे. परंतु याच्यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही. सोबतच आत्ता हल्लीमध्ये आपल्याला माहिती पडत आहे की तलावाला तिथून पाहू शकता माती टाकून इथं बुजवण्यात येत आहे. हे रेती हे जे आपलं टाकून इथं बुजवण्यात येत आहे. तर मला हा प्रश्न पडत आहे, या कोणाच्या परवानगी नव्हत आहे? याच्यासाठी कुठलाही ठराव घेतलेला आहे काय? नगर परिषदमध्ये सीओ साहेब आहे, त्या सीओ साहेबानं याच्यावर काय कारवाई केली? इथं नगर अध्यक्ष बसलेली आहे, त्यांनी काय कारवाई केली? सोबतच जे विपक्ष आहे ते काय झोपलेला आहे काय? तर कुठेतरी हा गावाच्या खूप मोठी समस्या आहे. आणि हा जर तलाव बुजलेला गेला तर इथं जे वॉटर लेवल आहे त्या वॉटर लेवलची खूप कमी होणार आणि इथल्या अडोसपडोसमध्ये जे परिसरामध्ये जे पण घरं आहे त्यांना पाणी सुद्धा भेटणार नाही. तर गावातली ही दुर्दशा करावी नाही, आम्ही हात जोडून विनंती करतो. सोबतच हे जे तलावमध्ये मुरुम टाकून इथं या तलावाला बुजवण्यात येत आहे, याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावे. याच्यामध्ये सीओ असो, अध्यक्ष मॅडम असो, या मग विपक्ष असो, ज्यांची सारगाट आहे, ज्या अधिकाऱ्याची सारगाट आहे, त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, हीच आमची शिवसेनेतर्फे मागणी राहणार आहे. आणि समजा याच्यावर काही कारवाई झाली नाही तर लगेच काही दिवसाच्या आतच आम्ही इथं खूप मोठं आंदोलन उभारू. नमस्कार.